नमस्कार मित्रांनो, मी विकास आणि मी साधना. हा बघा, हा आहे सुंदर असा तामिनी घाट. अगदी निसर्गरम्य वातावरण. पण हा रस्ता जातो कुठे कोकणात. आणि आम्ही कुठे चाललोय ते जाणून घ्यायचंय. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आणि आमच्या अनोखे क्षण या यूट्यूब चॅनलला शेअर, लाईक, सबस्क्राईब करायला विसरू नका. आमची पुणेरी टीम घेऊन थेट पोचलो रायगड जिल्ह्यातील दिवेआगर या सुंदर बीचवर, खास सनसेट पाहण्यासाठी. आम्ही आमच्या पिकनिकची सुरुवातच सनसेट पाहण्यापासून केली होती. मावळता सूर्य, शांत समुद्राच्या लाटा, थंडगार वारा, मनाला आनंद देणारं वातावरण होतं. मग तिथे असलेल्या घोडागाडीत बसण्याचा मोह काही आम्हाला आवरेना. आम्ही सगळेच मग घोडागाडीत बसलो. आमची घोडागाडी समुद्राच्या किनाऱ्यावरून चालत होती. मध्येच वाळूतून, मध्येच समुद्राच्या पाण्यातून ती पुढे पुढे जात होती. आम्ही आमची मजा मस्ती सुरूच ठेवली होती. गप्पांमधून कळलं की आम्ही ज्या घोडागाडीत बसलो होतो त्या घोड्यांची नावं लखन आणि शिरू होते. त्यामुळे अजूनच मजा वाटत होती. घोडागाडीत बसून मावळता सूर्य पाहणं म्हणजे एक वेगळंच सुख वाटत होतं. मावळता सूर्य पाहिला की वाटतं एकटक त्याच्याकडे पाहतच राहावं. त्याने नजरेआड होऊच नये. परंतु थोड्या वेळाने तो नजरेआड होणार आहे आणि उद्या नव्याने उगवणार आहे. त्यामुळे तो मावळता सूर्य हा देखील एक सकारात्मक ऊर्जाच देत असतो. जणू आपली सर्वांचीच नवी सुरुवात होणार आहे हेच तो सांगून जात असतो. आम्ही दुसऱ्या दिवशी समुद्र किनाऱ्यावर खेळायला गेलो बरं का. अहो काय सांगू तुम्हाला, वरतून रणरणतं ऊन आणि त्या रणरणत्या उन्हाने तापलेला समुद्र किनारा, त्या लगतचं पाणी, बापरे, पाय ठेवणं अशक्य होतं, अशक्य. तरीसुद्धा सहलीला आलोय ना, मग कोकणात आल्यानंतर गरमीची सवय करूनच घ्यावी लागते. आम्ही मस्त समुद्र किनाऱ्यात खेळत होतो, पाण्यात खेळत होतो. खूप मजा आली बरं का. म्हणजे सुरुवातीला पाय भाजले खरे, पण नंतर ती सुद्धा आग समुद्राच्या पाण्याने विझली. सुरुवातीला गरम पाणी लागलं पायाला, पण आत गेल्यावर वा 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 किती मजा येत होती. आणि समुद्राचं ते पाणी, बापरे, खरंच सगळ्यांनी दरवर्षी एकदा तरी कोकणात यायलाच पाहिजे. नाहीतर आपल्याला हा समुद्र किनारा कसा आहे ते कळणार तरी कसे. मनमुराद पाण्यात खेळून झाल्यावर आम्ही ओले चिंब झालो होतो. मग म्हटलं या बाईकवर बसून पाहावं. ही बाईक म्हणजे 4 चाकी बाईक, खास बीचवर चालवण्यासाठी डिझाईन केलेली बाईक आहे. आहोंच्या मागे बसून फेसाळलेला समुद्र पाहत, किनाऱ्यावरून फेरफटका मारताना, वाळूतून बाईक चालवताना खूपच मजा येत होती.